नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नितीन सुलेखाताईंना म्हणत असतो, मावशी कॉंग्रॅच्युलेशन्स, तू अजून एक केस जिंकलीस, म्हणजे तुझं रेकॉर्ड आता कायम राहणार, तू अजून एकही केस हरली नाहीयेस. तर सुलेखाताई म्हणते, नितीन रेकॉर्ड राहिला खरा, पण ही केस जिंकली याचा आनंद कसा मानायचा रे. तर नितीन विचारतो, का असं का म्हणतीयेस. तर सुलेखाताई लगेच म्हणते, ही केस जिंकली याचा आप्पा, कांचनताई, अरुंधती यांना तरी आनंद झाला असेल का. आपला मुलगा, सून, नातू तुरुंगात आहेत, ही काही आनंदाची गोष्ट आहे का. कोर्टात निकाल लागला तेव्हा आप्पा किती हल्ले होते बघितलंस ना. तर नितीन म्हणतो, हो, पण अनिरुद्ध, संजना, अभिषेक यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी होती ना. अनिश म्हणतो, पण आजी, अभिने साक्ष दिली म्हणून केस लगेच सॉल्व्ह झाली. सुलेखाताई म्हणते, हो ते खरंच आहे, पण या केससाठी अरुंधती आणि नितीन यांनी पण खूप मेहनत घेतली. खरंच नितीन, या आपल्या यशामध्ये तुमच्या दोघांचाही खूप मोठा वाटा आहे. तर नितीन म्हणत असतो, मावशी, आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही केलं, पण तू कोर्टात आप्पांची बाजू स्ट्रॉंगली मांडलीस म्हणून ते केस जिंकू शकले. आता बघूया, शिक्षा झाल्यानंतर तरी त्या संजनाचे डोळे उघडले असतील असं वाटतंय. सुलेखाताई म्हणते, छे रे, मला नाही तसं वाटत. अनिश म्हणतो, मावशी, त्यांना बेल मिळू शकतो का. तर सुलेखाताई म्हणते, हो, देशमाने त्यांना बेल मिळवून देणारच, आणि बेल मिळाला की परत ते समृद्धीमध्ये जाणार. नितीन म्हणतो, म्हणजे ते अजूनही समृद्धीमध्ये राहू शकतात तर. सुलेखाताई म्हणते, हो, कायद्याने त्याचा वारसा हक्क आहे ना त्या घरावर, तो काही आपल्याला काढून घेता येत नाही. अनिश म्हणतो, म्हणजे हे आणखीनच अवघड होऊन बसेल. आजी, याला काही दुसरा मार्ग नाहीये का गं. तर सुलेखाताई म्हणते, आप्पांनी जर अनिरुद्धचा हिस्सा त्याला दिला, पैसे त्याला दिले, तर त्याला आपण समृद्धीपासून लांब ठेवू शकतो, पण ही गोष्ट कितपत शक्य आहे ते मला माहिती नाही. अनिश म्हणतो, पण संजना आणि बाबा जर डबल समृद्धीमध्ये जाऊन राहायला लागले तर जास्तच त्रास देतील. आप्पा आणि आजीच्या डोक्याला रोजची कटकट, आणि स्पेशली ती संजना, ती तर आणखीनच त्रास देईल. नितीन म्हणतो, हो, आता तर चवताळली असेल ती. आतापर्यंत फक्त धमक्या देत होती, आता काय करेल काही सांगता येत नाही. तर सुलेखाताई म्हणते, आता ती तसं काही करेल असं वाटत नाही. आता त्यांनी जरा शांतच राहायला पाहिजे, नाहीतर अनिरुद्ध आणि संजनाला फारच महागात पडेल ते. तेवढी तरी अक्कल त्यांना असावी असं मला वाटतं, आणि नसेल तर देशमाने तसा सल्ला देतील त्यांना. अनिश म्हणतो, अभि बिचारा फसला ना या सगळ्यात. तर नितीन म्हणतो, अरे बिचारा कसला, तोही काही कमी नाहीये. सगळं गळ्याशी आलं म्हणून कोर्टात साक्ष द्यायला तयार झाला तो. तर सुलेखाताई लगेच म्हणते, मला वाटलं नव्हतं रे खरंच ईशा आणि अभि कोर्टात तशी साक्ष देतील म्हणून, कारण त्या दोघांचं अनिरुद्धवर फारच प्रेम आहे. तर नितीन म्हणतो, एरवी त्यांनी साक्ष दिलीच नसती, पण बिल्डरकडून घेतलेल्या पैशांबद्दल त्यांना माहिती नव्हतं, ते कळलं आणि ते चिडले, त्यामुळे कोर्टात साक्ष द्यायला तयार झाले. पण ठीक आहे, बरंच झालं आपल्या पथ्यावर पडलं ते. अनिश म्हणतो, सगळ्यांना ना आता सुटल्यासारखं वाटत असेल. सुलेखाताई म्हणते, ही केस जिंकून पण हरल्यासारखंच आहे रे. आपल्या मुलाने आपली फसवणूक केली म्हणून त्याला कोर्टात खेचताना किती यातना झाल्या असतील आप्पांना. उतार वयात हे असं सगळं त्यांना बघावं लागतंय ना. आणि सुलेखाताईला हे सगळं बोलत बोलतच आशूची आठवण येत असते. तर ती म्हणते, आजूबाजूला हे सगळं बघितलं की असं वाटतं की माझा आशू किती वेगळा होता, आईसाठी कायम काहीही करायला तयार असायचा. तर नितीन लगेच तिच्या जवळ जात मोठ्याने म्हणतो, आशू जर असताना मावशी, तर तो मोठ्याने म्हणाला असता, आय एम प्राऊड ऑफ यू आई, तू माझी सुपर आई आहेस. तर सुलेखाताईच्या चेहऱ्यावर थोडंसं स्माईल येतं. तर अनिश म्हणतो, खरंच आजी, आपला चाचू ना जगा वेगळाच होता. नितीन म्हणतो, मावशी, आशू आपल्यातच आहे, तो आपल्याला सोडून जाऊच शकत नाही. सुलेखाताई म्हणते, जसा आशू होता तशीच अरुंधती आहे. दोघांची जोडी किती छान होती ना, मला खूप कौतुक वाटतं अरुंधतीचं. खरंच तिच्यासारखी मुलगी, तिच्यासारखी सून सगळ्यांना मिळू दे. संध्याकाळी अनघा बाहेर एकटीच बसलेली असते, त्यावेळी तिला अभिसोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण आठवत असतात, आणि त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू येत असतात. तिला अभिची खूप आठवण येत असते. त्यावेळी आरोही तेथे येते. तर अनघा तिला म्हणत असते, का करतो अभि असा, त्याला माझं प्रेम कळत नाही का, जानकीची काळजी नाही वाटत. मी किती वेळा माफ करायचं ग त्याला, पण आता नाही, मी अभिला आता माफ करणार नाही, कारण तो जे वागलाय ना ते चूक नाहीये, गुन्हा आहे तो. आरोही अनघाला म्हणत असते, अभिदादा असं परत वागणार नाही. अगं, त्याला जर त्याच्या चुकांची जाणीव झाली नसती तर त्याने कोर्टात आपल्या बाजूने साक्षच दिली नसती ना. तो स्वतःहून शिक्षा भोगायला तयार झालाय म्हणजे बघ ना, त्यांना त्याच्या चुकांची जाणीव झाली असणार आहे. अगं, अनघा म्हणते, असं असेल तर चांगलंच आहे, पण माझ्या मनात वेगळीच शंका आहे. बाबांनी बिल्डरकडून पैसे घेतले हे अभि आणि ईशाला माहिती नव्हतं, म्हणून ते दोघे चिडले होते.
आणि त्यांनी कोर्टात आपल्या बाजूने साक्ष दिली. म्हणजे अभिने जे कृत्य केलंय त्याबद्दल त्याला गिल्ट वाटतच नव्हता. आरोही तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते. ती अनघाला म्हणत असते, उलट त्यांना ना संजनाताई आणि बाबांचा खरा स्वभाव कळला असेल. त्यांना कळालं असेल की आपण चुकीच्या लोकांची साथ देतोय. अनघा म्हणते, देव करो आणि असंच होवो. अभि 1 वर्ष जेलमध्ये असेल ग. मी कशी राहू त्याच्याशिवाय? आई दादांनाही समजलं. त्यांना खूप धक्का बसलाय. का वागतो हा मुलगा असा? आपण सगळे एकत्र कुटुंबात राहतो म्हणून तर आपल्या सगळ्यांना एकमेकांचा आधार वाटतो ना. कशाला हवाय तो स्वतंत्र फ्लॅट? आरोही म्हणते, आता जे झालं ते झालं. तू आता जास्त विचार नको करूस. अनघा म्हणते, नाही ग, शिक्षा मिळाली म्हणजे विषय संपला असं नाही होत. अभि डॉक्टर आहे. समाजात त्याचं काहीतरी स्थान आहे. आता तो जेलमध्ये होता हे जर पेशंट्सना हॉस्पिटल्सला कळालं तर काय होईल? आताही त्याचं काही ग्रेट सुरू नाहीये आणि त्यात हे असं, म्हणजे पुढे सगळंच अवघड होणार. आरोही म्हणते, मला कळतंय तुला होणारा त्रास, परंतु या सगळ्याचा विचार अभिदादाने आधीच करायला हवा होता ना. अनघा म्हणते, हो खरं आहे, मी सुद्धा त्याला किती वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा त्याच्या डोक्यात नवीन टॉवरची हवा होती ना. आता हे बाबा आणि संजनाताईने जर त्यांची बाजू पटवून सांगितली ना, तर आताही तो त्यांचीच साथ देईल, बघच तू. मला तर तो त्या दोघांबरोबर जेलमध्ये राहणार आहे याचीच भीती वाटतीये. संजनाताईंना त्याचा ब्रेनवॉशच करते. मलाच इतकी भीती वाटतीये, त्रास होतोय, तर आजी आप्पांना काय वाटत असेल? ताईला किती यातना होत असतील. आरोही म्हणते, खरं आहे, अगदी छान आनंदात असणारं घर अचानक विखुरलं गेलंय. अनघा म्हणते, संजनाताई, बाबा, अभि खूप ग्रेडी आहेत. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो आणि जिथे स्वार्थ असतो ना तिथेच अधोगतीला सुरुवात होते. मला तर आता अभिचं तोंडही बघण्याची इच्छा नाही, म्हणून तर त्याला शिक्षा झाल्यानंतर मी भेटायलाही नाही गेले. आरोही म्हणते, अनघा, मला असं वाटतंय त्याला 1-2 दिवसात बेल मिळेल अगं. अनघा म्हणते, मिळू दे, पण मी काही आता त्याच्याशी प्रेमाने वागणार नाही. त्यालाही माझा राग समजायला हवा. मी हर्ट झालीये. मी आता त्याला अजिबात माफ करणार नाही. आणि ती आरोहीला म्हणते, मी अभिवर किती रागवली असले ना तरी मी तुम्हाला सोडून नाही जाणार. आजी आप्पांना सोडून तर नाहीच नाही. मला तुम्ही सगळे हवे आहात. हे घर हवंय. आरोही म्हणते, अनघा, मला पण तू हवी आहेस ग. मला खूप गरज आहे तुझी. अनघा म्हणते, मी कायम तुझ्या बरोबर आहे, तू काळजी नको करूस. आणि त्या दोघी एकमेकींना मिठी मारतात. इकडे जेलमध्ये संजनाला 2 लेडीज त्रास देत असतात. त्यावेळी ती पोलीस स्टेशनमधील हवालदारला बोलवून म्हणत असते की मला दुसरीकडे कुठेही जागा द्या, मी इथे नाही राहू शकत. त्यावेळी ती त्या 2 लेडीजलाही रागावते आणि संजनालाही दम देते. त्यानंतर तेथे अरुंधती येते, तर संजना तिला म्हणते, काय आलीयस आता तू इथे? माझ्या जखमेवर मीठ चोळायला आलीयस? अरुंधती म्हणते, मी तुला भेटायला आलीये संजना. मला तुझी ही अवस्था बघून खरंच खूप वाईट वाटतंय. तर संजना म्हणते, तुला वाईट वाटतंय? अगं, हेच तर हवं होतं ना, आणि वाईट वाटतंय तुला? अरुंधती म्हणते, मला हे कधीच नको होतं. हे तू स्वतःवर ओढवून घेतलंयस. संजना म्हणते, तू आप्पांना केस करायला फोर्स केला नसतास ना तर आज हे काही झालंच नसतं. आज समृद्धीच्या जागी मोठा टॉवर उभा राहिला असता आणि आम्ही सगळे त्या नवीन घरात आनंदाने शिफ्ट झालो असतो. पण नाही, तुला ते बघवतच नव्हतं. तू सोडून दुसऱ्या कोणीही आनंदी झालेलं तुला चालतच नाही आणि म्हणून तू आप्पांना भडकावलंस आणि आमच्या विरुद्ध उभं केलंस. अरुंधती म्हणते, अजूनही तू चुकीचाच विचार करतीयस संजना. तुम्ही आप्पांना फसवलं होतं. मी फक्त सत्याच्या बाजूने उभी राहिले आणि आप्पांना न्याय मिळवून दिला. सत्य कधीच लपून राहत नाही, कधी ना कधी ते उघडकीला येतच. हे सगळं करण्याआधी तुम्ही 1000दा विचार करायला हवा होता. तुमचा अति आत्मविश्वास तुम्हाला नडला. संजना म्हणते, कसा विचार करायला हवा होता आम्ही? ज्या घरात तू 26 वर्ष राहिली, ज्या घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये तुझ्या आठवणी आहेत, तिथे मी आनंदाने संसार कसा करणार होते? त्या घरात कोणीतरी मला एक्सेप्ट केलं होतं का? सतत तुझंच कौतुक चाललेलं होतं. अरुंधती म्हणते, तुला सगळ्यांनी स्वीकारलं होतं संजना. आई आप्पांच्या मनात तू तुझं असं स्थान निर्माण केलं होतंस. तुला मुलगी मानायला लागले होते ते. तुझ्या परीने तू त्यांचं करत होतीस. सगळं छान चाललं होतं. आणि समृद्धीच्या जागी टॉवर बांधण्याचा काय विचार आला तुझ्या मनात? आणि त्यासाठी तू आप्पांना फसवलंस. आज तू इथे तुरुंगामध्ये आहेस ना, ते त्या एका अविचारामुळे आहेस. इथली प्रत्येक रात्र तुला खूप काही शिकवून जाईल. तुझ्यात चांगले बदल घडतील अशी आशा आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. बाहेर पडलीस ना तर आई आप्पांची माफी माग. तेही मोठ्या मनाने माफ करतील तुला. अंतर्बाह्य बदलून जा संजना आणि नवीन आयुष्याची सुरुवात कर. संजना म्हणते, तू मला शिकवायला आलीयस का इथे? तर अरुंधती म्हणते, नाही ग, मी तुला शिकवणारी कोण? तू माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहेस, जास्त हुशार आहेस. चांगल्या वाईटाची जाण आहे तुला. तुला फक्त तुझे विचार शुद्ध करायला हवेत. तेवढं जरी केलंस ना तर तू खूप चांगली आहेस संजना. तुझी चांगली बाजूसुद्धा मी बघितली आहे.
मला माहिती आहे अनिरुद्धवर तुझं किती प्रेम आहे. संजना, प्रेमात माणसाला बदलण्याची ताकद असायला हवी. अनिरुद्धमध्ये जर काही अवगुण असतील तर ते तू बदलायला हवे होतेस, काढून टाकायला हवे होतेस. पण इथे तर तुम्ही दोघांनी मिळून चुकीचा मार्ग निवडलात. स्वार्थासाठी आई आप्पांना फसवलत. हे सगळं करताना एकदाही निखिलचा विचार नाही आला का ग तुझ्या मनात? आपली आई तुरुंगात आहे हे ऐकून त्याला काय वाटेल, असा विचार नाही आला? संजना म्हणते त्याचा विचार तू करू नकोस. निखिलला काय सांगायचं आणि कसं सांगायचं ते मी बघेल. तू तुझ्या मुलांकडे बघ. तू तुझ्या मुलांना चांगले संस्कार दिलेस ना, मग तुझा मुलगा का जेलमध्ये आहे? नशीब समज ईशा वाचली, नाहीतर आज ती सुद्धा माझ्याबरोबर इथेच असली असती. तू मला हा जो काही शहाणपणा शिकवतेस ना तो जाऊन तुझ्या मुलांना शिकव. घरी जा आणि ईशाला उपदेशाचे डोस पात जा. अरुंधती म्हणते अभि आणि ईशाने त्यांच्या वडिलांवर डोळे झाकून विश्वास ठेवला ही त्यांची चूक झाली. एका चुकीच्या माणसाला आदर्श मानल्यानंतर काय होतं हे त्यांना कळून चुकलंय. अभि तर त्याची शिक्षाही भोगतोय, पण मला खात्री आहे इथून बाहेर पडल्यानंतर तो बदललेला असेल. त्याच्यात चांगले बदल घडवण्यासाठी ही शिक्षा गरजेची होती कदाचित. तुम्हीही तेच करा संजना. स्वतःत बदल घडवा. तू अनिरुद्ध खूप हुशार आहात. इथून पुढचं आयुष्य प्रामाणिकपणे जगा. आपण इथे तुरुंगात येऊन का पडलो याचा विचार करत बसण्यापेक्षा आता स्वतःमध्ये काय बदल करायला हवेत यासाठी भरपूर वेळ आहे तुमच्याकडे, ते करा. पूर्वीची धडाडीची कर्तृत्ववान संजना म्हणून बाहेर पड. काळजी घे स्वतःची. तर संजना तिला म्हणते अरुंधती तुला वाटतंय तेवढे दिवस आम्ही इथे राहणार नाही आहोत. लवकरच आम्हाला बेल मिळणार आहे. आणि ही जी काही वेळ आली आहे ना आमच्यावर ती फक्त तुझ्यामुळे आली आहे. यासाठी एक वेळ अनिरुद्ध तुला माफ करेलही, पण मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि हो, घरी जातीयस ना, सो घरी जा आणि सगळ्यांना माझा एक निरोप दे. आणि तू सुद्धा कान उघडे ठेवून ऐक. मी इथून बाहेर पडल्यानंतर तुमचं काउंटडाऊन सुरू होणार. तुमच्यावर वाईट वेळ लवकरच येणार, कळलं? आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अरुंधती संजनाला म्हणते मला उद्या इथे तुझ्या जागी तुरुंगात उभं राहायला लागलं तरी चालेल, पण माझ्या माणसांना मी काहीही होऊ देणार नाही. अरुंधती तेथून जात असते त्यावेळी अभि अरुंधतीला म्हणतो आई मला खात्री होती तू मला इथून बाहेर काढशील. अरुंधती त्याला म्हणते आप्पांना फसवताना संजना आणि अनिरुद्धची साथ दिलीस ना, आता त्यांच्याबरोबर शिक्षा भोग. अनिरुद्ध म्हणतो तुला आनंद झाला असेल ना आम्हाला इथे तुरुंगात बघून, इच्छा पूर्ण झाली ना तुझी. घरी अनघा म्हणत असते 2 दिवसावर दिवाळी आली आणि आपण काहीच तयारी केली नाही. कांचन म्हणते अगं अनघा, अनिरुद्ध आणि अभि जेलमध्ये आहेत आणि तुला फराळाचं सुचतंय. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.